तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी गाड्यावरती जसा अंडा मसाला भेटतो ना, सेम तशीच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. खूपच सोप्या पद्धतीमध्ये ही रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही पण तुमच्या घरच्यांना मस्त तवा अंडा मसाला बनवून खाऊ घाला. घरचे खूपच स्तुती करतील आणि अतिशय सोपी आहे. तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं. तर जितकं जेवणामध्ये तुम्ही तेलाचा वापर करता ना, तितकं तेल याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता याच्यामध्ये तडका देऊया. तर आपण याच्यामध्ये जिरे घातले. जिरे छान तडतडले की आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया. तर कांदा जो आहे ना, तो आपल्याला अतिशय बारीक करून घ्यायचा आहे. तर इथं मी ना 3 मोठ्या साईजचे कांदे घेतले आहे. त्याला अतिशय बारीक चिरून घेतलेलं आहे आणि कांद्याला आपल्याला छान असं मस्त लाईट ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्याचा पूर्ण कच्चापणा काढून घ्यायचा आहे. तिथपर्यंत आपल्याला हा फ्राय करायचा आहे. तर साधारण 2 ते 2.5 मिनटं आपल्याला मध्यम गॅसवरती याला छान असं फ्राय करून घेऊया. तर साईडला आपण मसाला तयार करून घेऊया. तर मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, एक मी हिरवी मिरची घेतली आहे, तिला असं कट करून घेतलं. 1 इंच आल्याचं घ्यायचं आणि इथे मी 2 छान असे लाल टोमॅटो घेतले आहे. त्याचं पेस्ट करून घेतलं आणि याच्यामध्ये आता कोथिंबीर घालायची आणि आपल्याला दळून घ्यायचं. याची पूर्ण फाईन पेस्ट करायची, म्हणजे अतिशय बारीक अशी पेस्ट बनवायची. तुम्ही बघू शकतात. तर हा मसाला आपला बनून तयार झालेला आहे. तर चला आता आपण आहे ना, कांदा फ्राय झाला की नाही ते बघूया. आणि तुम्ही बघू शकता कांदा छान असं फ्राय झालेला आहे. तर साधारण 2 मिनटं मी याला मध्यम गॅसवरती फ्राय करून घेतलं. तर चला आता याच्यामध्ये पावडर मसाले घालून घेऊया. तर इथं मी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा आपली रोजची तिखट मिरची आणि अर्धा चमचा हळद घातली. व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेऊया. तेल सुटेपर्यंत याला साधारण 30 सेकंड्सपर्यंत फ्राय करून घेऊया. आता आपण काय करूया, पुढची प्रोसेस करूया. जो मसाला आपण बारीक केला होता ना मिक्सीला, तो आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत आणि तो सुद्धा मध्यम गॅसवरती छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. तर बघा, सर्व मसाला मी याच्यामध्ये घालून घेतला. हा मसाला असा बारीक केल्यामुळं ना खूपच सुंदर या अंडा मसाल्याला चव येते. आणि अंडा मसाला जो असतो ना, तो जास्त पातळ नसतो, दाटसरच असतो. पण तुम्ही भातासोबत, जिरा राईससोबत खाऊ शकतात. इतकं त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं, ओलावा असतो. तर बघा, आता हा मसाला आपण याच्यामध्ये घालून घेतला आहे. तर थोडं तेल सुटेपर्यंत ना आपण 1.5 मिनटं याला बारीक गॅस करून शिजून देऊया. आणि तुम्ही बघू शकता हळूहळू याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. जितका मसाला तुम्ही व्यवस्थितपणे फ्राय करशाल ना, तर इतकाच भाजीला छान अशी चव येते. अंडा मसाला जो आहे ना, हा तुम्ही तव्यावरती सुद्धा बनवू शकतात, पण तव्याचा आकार थोडा मोठा पाहिजे. आणि जर मोठा तवा घरामध्ये असेल ना, तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही बनवू शकतात. अतिशय अप्रतिम हा बनून तयार होतो. तर बघा, इथं व्यवस्थितपणे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही तेल कमी खाताय ना, तर तेलाचा वापर तुम्ही कमी करा. तर बघा, मसाला व्यवस्थितपणे फ्राय झालेला आहे, तुम्ही पाहू शकतात. तर चला आता आपण पुढची प्रोसेस करूया. त्यासाठी आपण 1 मिनटं फक्त झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून शिजून घेतलं. म्हणजे काय होईल ना, व्यवस्थितपणे टोमॅटो घातल्यामुळं छान असा तो शिजून तयार होईल. तर याच्यामध्ये मी पाणी घालते. तर फक्त अर्धा कप पाणी घातलेलं आहे. काय होईल ना, की अतिशय आपण जास्त जर त्याला घट्ट केलं ना, तर मसाला खाली जळेल ना. तर मग थोडं अर्धा कप पाणी घातलं आणि याला आपण शिजून देऊया. शिजल्यानंतर तसं पण हे पाणी आटणारच आहे. थोडंसं आणखीन घातलं. आता याच्यामध्ये मीठ घालूया. तर अर्धा चमचा भरून मीठ घातलं आहे. आता आपण याला बारीक गॅस करून शिजून देऊया. तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया. तर एका साईडला ना मी नॉनस्टिक पॅन ठेवला आहे. त्या पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलं, म्हणजे 1 चमचा भरून, आणि 1 इंच मी बटरचं घातलं आहे. तर बटर असं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये बॉईल अंडे आपल्याला घालायचे आहे. बॉईल अंडे करून मी त्याचे 2 भाग करून घेतलेले आहे आणि ते भाग करून घेतल्यानंतर ते या बटरमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. असे केल्याने तवा अंडा मसाला अतिशय अप्रतिम चविष्ट लागतो आणि बटरमुळे तर खूपच सुंदर स्वाद याला येतो. तर बघा, इथे मी सर्व अंडे बारीक करून घेतले आणि ते याच्यामध्ये घालून घेतले. आता आपल्याला दोन्ही बाजूने छान असं याला फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घातलं, म्हणजे आतपर्यंत मीठ जाईल. आणि गॅस अतिशय बारीक आहे. बारीक गॅसवरती याला व्यवस्थितपणे फ्राय होऊन द्यायचं. घाई करायची नाही. बारीक गॅसवरती व्यवस्थितपणे त्याला फ्राय करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये ना थोडासा मसाला घालूया. म्हणजे काय होईल ना, की लाल मिरची पावडर जर घातली ना, तर आतपर्यंत अंड्यांच्या तो मसाला जाईल आणि तवा अंडा मसाला खाताना त्याचा फ्लेवरसुद्धा सुंदर येईल. तर बघा, इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे, कारण की आपल्याला तिखटपणा नको आहे, फक्त रंग पाहिजे. तर बघा, मिरची घातल्यानंतर फटाफट त्याला मिक्स करून घ्यायचं. म्हणजे काय होईल ना, मिरची जळणार नाही. आणि व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घ्यायचं. गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा, म्हणजे मिरची पण जळणार नाही. बटर घातल्यामुळे त्याला फेस आलेला आहे. तर आता आपण काय करूया, अंडे थोडे पलटी करून घेऊया, म्हणजे दोन्ही बाजूनी व्यवस्थितपणे फ्राय होतील. ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. नक्की ही प्रोसेस करूनच तुम्ही तवा अंडा मसाला बनवा. आणि तुम्ही बघू शकता सर्व मसाला अंड्याने ॲब्झॉर्ब केला आहे. छान असा हा अंडा फ्राय झालेला आहे. तर चला आपण आता ग्रेव्ही चेक करूया. तर बघा, कढईचं झाकण काढलं आहे आणि ग्रेव्ही पण दाटसर झाली आहे. आपण याच्यामध्ये
साधारण 1 कप पाण्याचाच वापर केला आहे, पण पाणी पूर्णपणे आटलं आहे आणि ग्रेव्ही पण दाटसर झालेली आहे. तर 1 मोठा चमचा भरून मी इथे धन्याची पूड घातलेली आहे. धन्याची पूड घातल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण अर्धा चमचा किचन किंग मसाला घालणार आहोत. म्हणजे गरम मसाला घातला तरी चालेल किंवा घरामध्ये कोणताही मसाला असेल, गोडा मसाला, काळा मसाला, तो देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात. तर मसाले घातल्यानंतर परत त्याला मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेते आणि आता आपल्याला याच्यामध्ये अंडे घालायचे आहे. तर एक-एक करून अंडे असे सेट करून घ्यायचे. अंडे घातल्यानंतर मात्र तुम्हाला जास्त याला फिरवायचं नाही आहे, नाहीतर काय होईल ना, अंडे तुटतील. तर मसाला व्यवस्थितपणे सेट झाला ना, की त्याच्यानंतर अंडे असे व्यवस्थितपणे याच्यावरती ठेवून घ्यायचे. म्हणजे काय होईल ना, पूर्णपणे अंडा मसाला बनून तयार होतो आणि काय होईल ना, की आता तुम्हाला याला जास्त शिजवायची गरज पडणार नाही, कारण की तुम्ही दोन्ही वस्तू व्यवस्थितपणे शिजवून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळं आता याला जास्त शिजवायचं नाही आणि जास्त याला चमच्याने हलवायचं पण नाही, नाहीतर काय होईल, अंड्याचा जो बल्क आहे ना, तो बाहेर येईल आणि व्यवस्थितपणे हा दिसणार नाही. त्यामुळं अतिशय ही सोपी पद्धत तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे आणि कोथिंबीर देखील वरून मस्त घालायची आणि मस्त चमचमीत असा अंडा मसाला बनवून तयार झालेला आहे. इथं मी कमी तेलाचा वापर केला आहे, कारण की घरामध्ये कमी तेल खातात. त्यामुळं मी इथे कमी तेलाचा वापर केला आहे. पण जर तुम्हाला तेल चालत असेल, तर तुम्ही थोडंसं आणखीन तेल घालू शकतात ग्रेव्हीमध्ये किंवा तेल नसेल घालायचं तर जास्त बटर घालून त्याला छान असं तरीदार तुम्ही बनवू शकतात. तर इथं मी झाकण ठेवून साधारण 2 मिनिटं अतिशय कमी गॅस करून याला शिजवून घेतलं आहे आणि मस्त आपला चमचमीत असा अंडा मसाला बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात. तर बनवायला अतिशय सोपं आहे. तर घरीच तुम्ही मस्त गाड्यावरती जसा आपण अंडा मसाला खातो ना, तसा बनवू शकतात. अतिशय सोपी पद्धत आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी जर आवडली असेल ना, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. भेटूया मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी ट्राय करा आणि तुमचं आणि तुमच्या परिवाराची घ्या खूप सारी काळजी. बाय बाय.